नमस्कार मित्रांनो, डिजिटल सपोर्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सराव संच 1.2 मध्ये उदाहरणे कसं सोडवायचं. चला तर सुरुवात करूया. सर्वात पहिले प्रश्न पहिला. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, बॉक्स दिलेला आहे आणि काही बॉक्समध्ये आपल्याला नंबर्स दिलेला आहे, काही नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग ते कसं फाइंड आउट करायचं ते आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, तर करायचं काय आहे, सर्वात पहिले आपण आपला जो एक्झाम्पल आहे, इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3, हा इक्वेशन पहिला. ठीक आहे. आता इथे एक्स आहे, वाय आहे, देन एक्स आणि वाय. ठीक आहे. मग आता हा जो एक्स आहे, या रो मधील प्रत्येक घटक हा एक्स ची व्हॅल्यू असणार आहे आणि या रो मध्ये प्रत्येक घटक हा वाय ची व्हॅल्यू राहणार. ठीक आहे. आता करायचं काय आहे, आपला एक्झाम्पल घ्या, समीकरण घ्या एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3. ठीक आहे. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, सध्या एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 3. मग या एक्झाम्पल मध्ये 3 एक्स जागेवर ठेवा प्लस वाय इक्वल्स टू 3. आपल्याला वाय ची व्हॅल्यू मिळेल वाय इक्वल्स टू 3. ॲज इट इज उरला काय 3, याला बरोबरचं त्या साईडला पाठवा, काय होईल -3 इक्वल्स टू जी. मग वाय बरोबर किती, जी. ठीक आहे. सिमिलरली आपल्याला इथे आता वाय ची किंमत दिलेला आहे आणि एक्स ची किंमत फाइंड आउट करायचं काय, आपला एक्झाम्पल ॲज इट इज जसाचा तसा पहिले लिहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर वाय ची किंमत दिली आहे 5. मग वायच्या ठिकाणी आपल्याला किती ठेवायचं आहे, 5 इक्वल्स टू. आता एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं म्हणून एक्स ला बाहेर इक्वल्स टू 3, आपला ॲज इट इज उरला का आपला 5, हा +5 आहे, बरोबरचं त्या साईडला गेलं तर होईल तो -5, देन एक्स इक्वल्स टू -2. ठीक आहे. मग इथं काय लिहायचं, -2. देन आपल्याला वाय ची व्हॅल्यू दिली आहे 3, काय दिलेलं आहे 3. मग इथे आता वाय ची व्हॅल्यू आपल्याला 3 दिलेला आहे, तर एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आपला समीकरण जे आहे ते ॲज इट इज आपण पहिले लिहून घेऊ. त्याच्यानंतर वाय ची व्हॅल्यू आहे आपला 3, मग वायच्या ठिकाणी काय लिहायचं आता 3. मग एक्स प्लस 3 इक्वल्स टू 3. ठीक आहे. मग आता एक्स ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून एक्स इक्वल्स टू 3, देन हा प्लस मध्ये आहे, इकडे गेला तर तो होईल मायनस आणि एक्स बरोबर किती, 0. ठीक आहे. आता जसं या रो मध्ये काय झालं, इथं एक्स आहे, इथे वाय आहे आणि इथे लिहिला त्यांनी एक्स आणि वाय. सिमिलरली हे इथे आपल्याला लिहायचं एक्स ची किंमत 3, वाय ची किंमत 0, एक्स ची किंमत -2, वाय ची किंमत 5, एक्स ची किंमत 0, वाय ची किंमत 5. ठीक आहे. अशा प्रकारे जे बॉक्स आहे ते आपण फुलफिल करू शकतो. आता एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. आता यामध्ये काय करायचं आपल्याला, सिमिलरली यामध्ये पण आपल्याला 3दा कॅल्क्युलेशन करायचं, म्हणून पहिलेच पार्टिशन करून घेऊ, काही जागा उरत नाही. एक्स मायनस वाय इक्वल्स टू, वाय ची किंमत आपल्याला दिलेली आहे किती आहे, 0. म्हणजेच काय, वायच्या ठिकाणी 0 इक्वल्स टू 4. काय होईल, एक्स इक्वल्स टू 4, हा इकडे गेला +0, काय होईल 4. ओके. एक्स इक्वल्स टू किती, 4. देन आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे -1 आणि किंमत कशाचं काढायचं आपल्याला, वाय ची. म्हणून आता हा एक्झाम्पल आपण इथे ॲज इट इज लिहू. एक्स ची व्हॅल्यू आहे 1, -y इक्वल्स टू 4. वाय ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून वायला बाहेर आपला इक्वल्स टू 4, देन हा जो मायनस आहे तो बरोबरचा त्या साईडला पाठवा, काय होईल प्लस. ठीक आहे. मग -y इक्वल्स टू
1 अधिक 4 म्हणजे 5 आणि y इक्वल्स टू काय -5. ठीक आहे. हा जो 5 आहे तो -y ची किंमत पाहिजे आपल्याला, -y नाही तर y ची किंमत पाहिजे, म्हणून आपण काय केलं, हा चिन्ह देऊन टाकलं. मग काय झालं -5. ओके. मग आता हे तर ऑलरेडी दिलेलं आहे, हे ॲज इट इज आपल्याला लिहून घ्या. x ची व्हॅल्यू आहे 4, y ची व्हॅल्यू आहे 0, x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू आहे -5, x ची व्हॅल्यू आहे 0, y -4. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सोडवू शकतो आणि जो बॉक्स आहे तो बॉक्स आपण असं फुलफिल करू शकतो. ठीक आहे. सराव संच 1.2 मधील दुसरा क्वेश्चन, त्याच्यामधला पहिला. आता प्रश्न काय विचारलाय आपल्याला, पुढील एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा. ठीक आहे. पुढील एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा. मग आता आपल्याला आलेख पद्धतीने सोडवायचं आहे. मग इथं करायचं काय, हे बॉक्स कसं फिलअप करायचं हे आपल्याला माहित आहे, परंतु आता इथे काय करायचं आपल्याला, मागच्या बॉक्समध्ये काय होतं, व्हॅल्यूज आपल्याला ऑलरेडी दिलेलं होतं. इथं व्हॅल्यूज वगैरे दिलेलं आहे का, नाही. मग करायचं काय आपल्याला, सर्वात पहिले हे इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्यायचं, याला नाव द्या 1. त्याच्यानंतर असं मस्तपैकी बॉक्स बनवायचा एक सुंदर असा. आता बॉक्स तयार झाला, त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू किंवा y ची व्हॅल्यू, कोणताही एखादा व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फिक्स करायची. आपल्या मनानं कोणताही आकडा आपण घेऊ शकतो, पण आकडा घेताना एक लक्षात ठेवायचा आहे का तो पूर्णांक संख्या असावा. पूर्णांक संख्या म्हणजे जो इंटिजर नंबर्स काय ते 0, मायनस आणि पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर आणि 0, तेच आपला पूर्णांक संख्या. मग 0 घ्यायचं, एक पॉझिटिव्ह नंबर घ्यायचा, एक निगेटिव्ह नंबर घ्यायचा, झालं. जास्त मोठा नंबर घ्यायचा नाही. ठीक आहे. आता एखादा इथं 0 घेतो, इथं घेतो -2, इथं घेतो 3. ठीक आहे. आता करायचं काय आपल्याला, हा आपला इक्वेशन आहे. मग इथं x + y = 6, बरोबर. इथे करायचं काय आपल्याला, x ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कन्सिडर केला आहे -2, मग ती व्हॅल्यू पुटअप करा -2. y ची व्हॅल्यू माहिती आहे का, नाही, म्हणून y ॲज इट इज y = 6. y ची व्हॅल्यू काढायचं म्हणून y ला आपण बाहेर आणला आणि =6. इथं -2 आहे, तिकडे गेला तो काय झालं +2. ठीक आहे. मग y = किती, 8. ठीक आहे. म्हणजेच y ची व्हॅल्यू काय झालं, 8 झाली. ठीक आहे. आता दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी काय करायचं, आता x + y = 6. देन आपल्याला x ची व्हॅल्यू काय ठेवायचं आहे, 0 + y = 6. मग y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं म्हणून y ला बाहेर =6 आणि हा तिकडे गेला 0, म्हणजेच किती, 6. ठीक आहे. आता काय राहिला आपला, y ची व्हॅल्यू परत. आता इथे तुम्ही हे स्टेप मध्ये नाही लिहिलं तरी चालते, लिहिलं तरी चांगलं आहे. =6. ठीक आहे. x ची व्हॅल्यू किती घेतला आहे आपण, 3. मग y = 6. y ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून y बाहेर 6, हा इकडे गेला मायनस, मग 3. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू आपला तयार झाली. मग इथं लिहून काढा, इथे 0, 6, इथे 3 आणि 3. आता हा ग्राफ आहे. आता 8 पर्यंत आहे म्हणून आपण 8 पर्यंत इथं टाकून देऊ. 7, 8. ठीक आहे. तिथं ॲक्सेस लिहायचं आपल्याला. त्याच्यानंतर आता ही जी व्हॅल्यूज आहे ती व्हॅल्यू ग्राफमध्ये पाहायचं, आपल्या ग्राफ बुकमध्ये. इथं आता ग्राफ बुक नाही आहे, पण सर डेमो तयार केलेला आहे. मग x ची व्हॅल्यू आहे
हा आडवी जे रेषा आहे त्याला आपण एक्स म्हणतो, उभी जी आहे त्याला आपण वाय म्हणतो. मग आता एक्सची व्हॅल्यू आहे -2, आपला -2 आणि थांबे -2 आहे आणि वायची किती 8, -2 आणि हा 8 आपला हे कुठं इथे हा पॉईंट तयार होईल. म्हणजेच हा झाला आपला -2 आणि 8. त्याच्यानंतर 0 आणि 6, एक्सचा 0 आपला ओरिजिन 0. त्याच्यानंतर 6 वायचा 6 हा पॉईंट 0 6. देन 3 एक्सचा 3 आणि वायचा 3 आहे. इथून असा तुमचा रेष असणार आहे. ठीक आहे, 3 आणि 3. मग आता स्केल घ्यायचा आणि स्केलनं ह्या तिन्ही पॉइंट्सला असं जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि इथे लिहून काढायचा हा कोणता इक्वेशन आहे, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6. त्याच्यानंतर दुसरा बॉक्स पाहायचा. दुसऱ्या बॉक्समध्ये काय आहे, एक्स -4 इक्वल्स टू एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. ओके, मग आता इथे पण आपल्याला सेम इंटिजर्स नंबर घ्यायचा आहे, पूर्णांक संख्या घ्यायची आहे. तर आपल्या मनाने कोणतीही संख्या आपण घेऊ शकतो. घ्या मग. इथं लिहितो मी 0, इथं लिहितो मी काय लिहू -4 आणि इथे लिहितो 2. ठीक आहे, आता दुसरा बॉक्सचा आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. व्हॅल्यूज आपण कन्सिडर केलेल्या आहेत. मग आता करायचं काय, तर एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4 हे आपला इक्वेशन 2 आहे, बरोबर आहे. मग एक्सची व्हॅल्यू आपण कन्सिडर केला -4 मायनस वाय इक्वल्स टू 4. देन वायची किंमत पाहिजे म्हणून वायला बाहेर -4 इकडे गेल्यानंतर होईल +4 आणि 8. देन वाय इक्वल्स टू काय -8. हा जो मायनसचा चिन्ह आहे याला देऊन दिले, तो झाला -8 -4 आणि -8. ठीक आहे, -8. ओके, आता आपल्याला करायचं काय आहे, वायची किंमत परत फाइंड आउट करायची आहे. तर मग वाय एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. एक्सची किंमत आहे 2, वाय इक्वल्स टू काय 4. देन मायनस वाय इक्वल्स टू काय 4 -2 देन 2 देन वाय इक्वल्स टू -2 म्हणजे 2 -2. ठीक आहे, आता आपल्याला लास्ट बॉक्स फिलअप करायचा आहे. सिमिलरली ह्या तसं तर हे कॅल्क्युलेशन केलं काय नाही केलं सारखंच आहे, पण आता असू द्या समजण्यासाठी. 0 4 देन -y इक्वल्स टू 4 देन y इक्वल्स टू -4. ओके, म्हणून इथे 0 -4 बॉक्स फिलअप झाले. यामध्ये जसं नंबरिंग होतं त्याप्रमाणे आपण तो ग्राफ काढलेला आहे. सिमिलरली हिअर आपल्याला यामध्ये जसं दिलेलं आहे तो पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचे. पण काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू दिला आहे -4 पुढे आहे. तर वायची व्हॅल्यू दिला आहे -8, हा -8. ठीक आहे, मग इथून असा तुमच्या ग्राफमध्ये दिसेल तो हा पॉईंट आहे -4 आणि -8. ठीक आहे, हा पॉईंट तयार झाला. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय आहे 2 -2 एक्सचा 2 आणि हा -2. हा पॉईंट आहे 2 -2. त्याच्यानंतर x0 y -4 x0 y -4 x0 y -4.
आता स्केल घ्यायचा आहे आणि स्केलने मस्तपैकी या तिन्ही पॉईंटला असा जोडून घ्यायचा. वा, काय लाईन आहे, हा पॉइंट आहे बरोबर आहे. आता व्यवस्थित पाहिल्यानंतर हा नाही का, हा 5 आणि इथून आलाय तो 1, म्हणजेच एक्सचा 5 आणि 1 हे आपलं आन्सर आहे. म्हणजेच दिलेल्या समीकरणाची उकल x कॉमा कुठे आहे हो, x कॉमा y इक्वल्स टू काय येईल 5 कॉमा 1. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा ग्राफ सोडवू शकतो.